रामकृष्ण हरी यूट्यूब फॅमिली सर्वांना. तर विठ्ठल आमचे जीवन या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पुण्यावरून सोनाली आलेली आहे भेटायला. रामकृष्ण हरी बोलते. तर त्यांना यायला कमीत कमी 10:30 वाजले होते. मग नंतर चहा करण्याच्या ऐवजी जेवायलाच वाढावं म्हणलं त्यांना. मग सोनाली नको म्हणत होती, तरी पण मी स्वयंपाक केला आणि साधा स्वयंपाक केला. हे सोनालीचे मिस्टर आहेत आणि हे छोटं कार्टून आहे सोनालीचं. तर तिथं पुण्यामध्ये शॉर्ट जागा असती ना, त्याच्यामुळे कार्टून खूप मस्ती करीत होतं. इथं पटांगण आहे, तिथं सतत कोंडून असतात ना, तर पटांगण असल्यामुळे खूप पळत होतं. मी भांडे घासून घेतले आणि बघा कसं खेळतो. इथं खूप मस्ती करीत होता कार्टून. मग आमचे मालक आणि सोनालीचे मालक बोलत बसले. तर कार्टूनची मस्ती मध्ये थांबत नव्हती. तर मी आणि सोनालीने ताटं करून घेतले, वाट्या वगैरे पुसून घेतल्या स्वच्छ आणि जेवायला ताटं वाढले. मग सोनालीने पण मला मदत करू लागली. तर ती पण पकडत होती, तरी पण ऐकत नव्हता. खूप पळत होता. लागन म्हणलं लागन, तरी पण पळत होतं. पळायले तसंच. तर खूप छान आहे. हा तिचा मोठा मुलगा आहे सोनालीचा. हे तिचे मिस्टर आहेत. आणि सोनालीने पण मला मदत करू लागली ताटं करायला. साधा स्वयंपाक केला. वरण भात, पोळी, भाजी, पापडी, भजे असा स्वयंपाक केला होता साधा. तर जेवायला वगैरे वाढलं. सोनालीचे 2 मुलं, आमचे मालक आणि सोनालीचे मालक, त्यांना टाईम झाल्यामुळे भूक लागली होती. तर मस्तपैकी जेवणं वगैरे झाले. जेवणं केले गप्पा मारत मस्त. आणि मग कार्टून दमून गेलं, त्याच्यामुळे मम्मीपाशी बसलेला आहे. तिला म्हणलं दूध काला खाऊ घाल त्याला. तिने दाबून धरलं, पकडलं आणि दूध काला खाऊ घातला. आणि मग नंतर सोनालीने आणि मी जेवण केलं. मग शेजारच्या काकाचा फोन आला. काका म्हणले सोनालीला इकडे पाठवून द्या. मी म्हणलं काका तुम्ही चहा. मग काका आल्यानंतर मग आम्ही गप्पा मारीत दोघी जणींनी जेवणं वगैरे केले. तर दुसऱ्या दिवशी निघायचा टाईम झाला. आंघोळ्या वगैरे झाल्या आणि नाश्ता केला. मग नंतर शेवटी सोनाली म्हणली आपण फोटो काढूया. सगळ्या फॅमिलीने फोटो काढला. मग